आणि बाबा आम्ही कोणाला कशाला बोलायचं बाबा? काय झालं माहितीये का, जरा काय बोललं की राग येतो माणसा, त्यामुळे बोलायचं नाही ठरवलं कुणासंग. आपलं आपण शहाणं राहायचं का नाही? बोलणार नाहीस माझ्याशी? तोंड बघू, तिथल्या तोंडाला बोलणार नाहीस बघू की मला. अरे बोल मग, अरे रुसल्यावर तुझं तोंड एकदम गुलाबी होते की. बोलणार नाहीस? चिडलंस माझ्या, चिडलंस? अरे नाही तर नाटकी करत होतो तुझ्या चिडून काय करू बाबा? हे बघ, तू बी मला जरा समजून. हे बघ, माझा उद्देश फक्त एवढाच आहे की उगाच काही कारण नसताना मम्मीला माझ्याविषयी संशय नाही आला पाहिजे. आणि या राजकारणाची नादात उगाच आमच्यात वाद झाला तर लोक काय म्हणतील? असं म्हणतील की राजकारणामुळे माया लेखात फूट पडली. अशा चर्चेंना मला अजिबात थारा द्यायचं नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट तू लक्षात घे, उद्या मम्मी निवडून आल्यावर मला तिच्यासाठीच काम करायचं आहे. आणि मला काय, तुम्हाला आपल्या सगळ्यांना मम्मीसाठी काम करायचं आहे. त्यामुळेच तर मी तुम्हाला सांगतोय ना असं. तुझं सगळं बरोबर आहे सत्या, पण आम्हाला काय वाटतंय ते पण विचार कर ना. आता सगळ्या पोरांना वाटतं की तूच उभा राहावं. आता त्या दिवशी एवढे पोरं आलती, कशाला आलती? तुझ्यासाठी आलती, कारण तू त्यांना मदत केलेली, त्या शिक्षणासाठी मदत केली, त्यांच्या क्लासेससाठी मदत केलेली, ती सगळी पोरं होती. आणि त्या पोरांना सगळ्यांना असं वाटतंय का सत्तेत नसताना सुद्धा एवढं तू करतोय, मग सत्तेत आल्यावर तू किती कामं करशील? हा त्यांना विश्वास आहे तुझ्यावर, आणि त्यांचाच नाही आमचा विश्वास तुझ्यावर. काय रे? हो, हे बघा, तुमचं सगळं मला मान्य आहे, पण ते अजिबात शक्य नाही. कारण मला निवडणुकीत अजिबात निवडून यायचं नाही. आणि काय बी झालं तरी मम्मी साहेबांनाच निवडून आणायचं आहे आपण. त्यामुळे प्रचार बी मम्मी साहेबांचाच झाला पाहिजे. मम्मी साहेबांचा प्रचार एकदम जोरात करायचा. आलं का लक्षात? हो सत्या दादा, लागा कामाला. मग मम्मी साहेब म्हणतात म्हणे, मम्मी साहेब. आता मम्मी साहेब तर मम्मी साहेब, काय आहे त्याच्यात? आम्ही पण लेडीजचा रिस्पेक्ट करतो. ही माझी बायको आहे, हा. तिला पण मी माझ्या बरोबरीने खांद्याला खांदा लावून असं उभं केलंय की नाही स्टेजवर. आता या मम्मी साहेबांचा मतदार संघाला काय उपयोग झालाय का? यांचं काम काय? नव्या कोऱ्या साड्या नेसून, इकडं इस्त्रीच्या साड्या या इस्त्रीच्या अंगावर असतात. जरा पण घडी मोडू नये याची काळजी ते व्यवस्थित घेतात. काम काय? या दुकानाची रिबीन काप, त्या दुकानाची रिबीन काप. हे रिबिनी कापण्यातच ज्यांचं आयुष्य गेलं. हिनं कधी कुणाचं एक काम केलंय? नाही. उलट सगळ्यांकडनं हीच स्वतःच काम काढून घेते. आणि तिचा तो पोरगा म्हणजे साताऱ्याचा वाघ. अरे तू कसला वाघ? तू आईच्याच विरोधात उभा राहतोय. अरे आम्ही तर या जंगलात पहिल्यापासून वाघ, समजलं का? आणि तू तर एक तान बाळ आहे रे. अरे तू लगेच रडू नये ना, म्हणून तात्या साहेबांनी अपक्ष तिकिटाचं तुझ्या हातात गाजार दिलंय. ते बस चुकीत. अरे ते माय लेखच एकमेकांच्या विरोधात आहे. त्यांच्यात हे भली मोठी फट आहे. लोकांना दाखवायसाठी फक्त ते नातं आहे, पण एकदा लोक गेली, समाज गेला बाजूला. एकाचं तोंड दक्षिणेला, एकाचं तोंड उत्तरेला, असं आहे. अशा लोकांवर तुम्ही कसं काय विश्वास ठेवणार? रक्ताची नाती असून एकमेकांचे होऊ शकले नाही ते तुमचे कसे काय होतील? तर माझी तुम्हाला समजायला विनंती आहे की मतदान करताना फक्त म्हशी समोरच बटन दाबायचं आणि या सयाजी मुकदमला विजयी करायचं. करण्या दुधावानी स्वच्छ कारभार, करण्या दुधावानी स्वच्छ कारभार निवडून म्हशीचं सरकार.
एवढ्या रागात गेलाय म्हणजे नक्कीच त्यानं सगळं ऐकलं असणार, चिडला असणार तो आता. ये मंजू. मंजू, अगं कसला विचार करतेस एवढा? तो गबाळा मुकादम काय बोलला त्याचा विचार करतीस ना? मी तर म्हणते त्याचं काय म्हणणं एवढं मनाला लावून घेऊ नकोस. अगं राजकारणी माणूस आहे तू, आणि या राजकारणी याच्यापेक्षा वाईट बोलतात. आणि मी तर म्हणते तू आता सवयच लावून घे. अगं तू राजकारणी घरातली सून आहेस, लोक तुझ्याबद्दल सुद्धा उद्या टीका करतील. म्हणजे अगं बाईच्या जन्माला आल्यावर हे सगळं सहन करावंच लागतंय बघ. पण त्या देवानं ना आपल्याला ते सगळं सहन करायची ताकद दिली. जास्त विचार करू नकोस. भारती मावशी, तुम्ही वा पुढं, मी जाईन नंतर. हा अगं म्हणजे काय झालं? अहो महत्वाचं काम आठवलं अचानक, ते करते आणि जाईन मी. हा अगं पण काम झाल्यावर एकटी कशी जाशील घरी? भारती मावशी नका काळजी करू, जाईन मी. बरं ठीक आहे, पण घरी पोचल्यावर फोन करशील. हा सांभाळून जा, काळजी. येते. अरे त्या माया सुर्वेच्या घरात 2 उमेदवार. ती माया सुर्वे ती जनता पक्षाकडून उभी आहे आणि तिचा तो लोक तो अपक्ष उभा आहे. म्हणजे निवडणुकीत कोणी बी जिंकला तरी पैसा आपल्याच घरात येईल हा अंदाज बांधून मायले उभे. मुकादमाला ना लय मस्ती आणि तोंड बंद करायला पाहिजे कायमच. वहिनी सपोर्ट. हा वहिनी बोला की. बलमा, अर्जंट येऊन मला भेट आत्ताच्या आत्ता. वहिनी तुम्ही असं अर्जंट भेटायचं म्हटलं का नाही मला धडकीच भरते बघा. का बलमा, हे बघ मला महत्वाचं बोलायचंय तुझ्याशी. महत्वाचं म्हणजे सत्याच्या प्रचाराबद्दलच बोलायचं ना तुम्हाला. काय होते माहितीये का, तुम्ही काहीतरी विषय करून बसताय आणि ती माझ्या अंगलीत येते, मी दाराला जातोय आणि ते मला ओरडते परत. बलमा प्लीज भेट मला. बरं एक काम करा, मी पक्ष शाखेवाई या. आलेच. अरे तू लगेच रडू नये ना, म्हणून तात्या साहेबांनी अपक्ष तिकिटाचं तुझ्या हातात गाजार दिलंय. ते बस चुकीत. बलमा जरा मुखातून लायकीच्या बाहेरच बोलतोय की रे. सत्यदादा आणि मम्मी साहेबांच्या विरोधात बोलायची हिंमत कशी झाली याची? ह्याला आहे ना सत्यदादाच काय ते उत्तर द्यावा बघा. दे ना, सत्याचं उत्तर देतोय घ्या. त्याला स्वतःच्या प्रचाराचे काय पडलेलं नाही, उत्तर काय देणार? उत्तर त्याला सभा घ्यावी लागते. आपल्या साहेबांना प्रचारच करायचा नाही स्वतःचा, तर काय करायचं? बलमा अरे वहिनी या की, बसा घे, हे पण घे. नकोय पान. बोला की, असं अर्जंट काय काम होतं? बलमा त्या मुकादमाचं भाषण ऐकून ना माझ्या तळपायाच्या आत मस्तकाला गेले बघ. असं वाटत होतं ना की चालत्या भाषणात त्याचा माईक हिसकावून ठेवा आणि त्याचं तोंड तिथंच बंद करा. वहिनी शांत व्हा. मी तुमचा राग समजू शकतो. मी पण भाषण ऐकलं मगाशी, मला पण राग आलता. पण शेवटी राजकारण आहे वहिनी. आपल्याला न पटणाऱ्या गोष्टी किंवा आपल्या विरोधात कोणी बोलत असेल त्याचं आपण तोंड नाही पण करू शकत. राजकारण असल्या गोष्टी चालतातच. त्यामुळे मुकादमा असताना पातळी सोडूनच बोलणं, वाईट शब्दात बोलायला नाही पाहिजे होतं त्यानं. उगाच खाजवून खरूच काढली त्यानं. नाही पण त्याला उत्तर दिलंच पाहिजे. त्याला उत्तर एकच मानून देऊ शकतो, सत्य. सत्यानं उत्तर तर दिलंच पाहिजे, नाहीतर त्याची मजल अजून वाढते. कामाचं सोडून ना फक्त सत्या आणि मम्मी साहेब एवढंच आठवत होतं त्यात. वहिनी तुमचं सगळं पटतंय मला, पण सत्य उत्तर कसं देणार याला? त्याला प्रचारात इंटरेस्ट नाही तर स्वतःच्या. त्याला इंटरेस्ट नसला ना मला लई इंटरेस्ट. बलमा काय बी झालं ना तरी निवडणूक सत्यात जिंकला पाहिजे. अहो वहिनी त्यासाठी प्रचार करावा लागतो, पैसे लागतात. ह्या साहेबांनी सांगितलं की एक छोटा बॅनर पण लावायचं नाही मला. आता त्याचं अपक्ष म्हणून असलेलं चिन्ह आपण घराघरात कसं पोहोचवणार? लोकांना कळलं पाहिजे ना हा अपक्ष उभा राहिला, हे चिन्ह आहे. बलमा मला सांग, सत्यानं आजपर्यंत किती लोकांना मदत केली? लय लोकांना मदत केली वहिनी. त्या दिवशी लोक आलते ना, ते फक्त ट्रेलर होता. साताऱ्यात एक घर नाही,
त्या घरातल्या एका एका माणसाने त्यांनी मदत केली नसते. सगळ्या घरातल्या माणसाला मदत केली आहे. कॉलेजची पोरं असून देत, पुरे असून देत, किंवा महिला असून देत, ज्येष्ठ नागरिक असून देत, म्हातारी माणसं असून देत, किंवा पेन्शनधारक माणसं असून देत, सगळ्यांची मदत केली त्यांनी. बलमा एक काम कर, शाळेची पोरं असून देत, म्हातारी माणसं असून देत, पेन्शनचं काम केले लोक असून देत, सगळ्यांचा नंबर काढ, एक लिस्ट बन आणि पुढं काय करायचं ते मी बघते. बर चला मी येते. पण लक्षात ठेव, सत्याला यातलं काय बी कळतं का मला. ऐका, सत्याने ज्या ज्या लोकांना मदत केली आहे त्यांची सगळी लिस्ट काढा, नाव काढा, नंबर काढा, चला फायली काढा, कोणकोण आपले भेटायला जाणार सगळे फायले बाहेर काढा. चल लोक लागा लागा पटपट कामाला लागा. हा लोगो डिझाईन एक नंबर झालं पाहिजे. हा होणार तर प्रचारात जाहिरात करायची आपल्या दुकानाची. हा ओके ओके ओके. हा ठेवा ठेवा. काय वहिनी तुम्ही गेला नाहीत आज? काय निघालोच आता. मम्मी आणि सपना ते नाहीत का घरात? काय झालंय त्या सगळ्या गेल्यात प्रचाराला. सत्या आलाय का हो? आलाय की उभं राहे. वहिनी तुमचं आणि त्याचं काय झालंय का? नाही म्हणजे जरा तनतन करत होता म्हणून म्हणले. नाही, तुम्ही त्या मुकदमाचं भाषण ऐकलं का हो? नाही हो. नाही म्हणजे काय झालं का? हा म्हणजे या 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 आल्या बघा. बसा बसा बसा. वहिनी ऐका की, मला ना दुकानाच्या नावाचा लोगो बनवायचा, तुमची मदत पाहिजे मला. म्हणजे रे माझं काय चाललंय ना, मी काय म्हणते, मग अशी त्यांना कामाला नव्हतं तेव्हा बघितलं ना काय झालं, त्यांची तू आवाज आली होती. हात तोडत तसं काहीतरी होईल बघा. नका करू नका करू. मी तुला नाही सांगितलं मग काही तू करशील का? जा तू बनव, जा जा. तसं नव्हतं म्हणायचं मला, तसं नव्हतं म्हणायचं मला. मला सांगायचं होतं का मग अशी कधी सत्यभाऊजींनी जाऊबाईंनी मदत केली होती बघा. अगं बघा, सत्या मंजिरा स्वयंपाकात मदत करतोय. जो माणूस घरातल्या माणसाची काळजी घेतो तो सर्वांचीच काळजी घेतो. ह्यो असा उमेदवार पाहिजे आपल्याला. तसं कौतुक तुमचं व्हायला पाहिजे बघा. ह्या निवडणुकीत फक्त तुमचंच कौतुक व्हायला पाहिजे. मग आता तुम्ही स्वतःच्या हाताने नाश्ता बनवला का नाही ह्याच्यासाठी का तुमच्याच राहावी ना? बायका चर्चा करतील बघा तुमच्याबद्दल आणि म्हणतील बी बया तुम्ही साहेब कसल्या भारी आहेत, राजकारणात बी पुढे आहेत, घरात बी काम करतायत, आहे का नाही? एकदम इम्प्रेस होतील, इम्प्रेस आहे का नाही? स्वप्नी कवा कवाच खुशालीचं बोलते. मी येतो वहिनी. मला सांगा बरं का तुम्ही व्यवस्थित. मम्मी तू थकली का काय? नाही नाही, हा थकायचं नाही, जिकायचं आपल्याला. तिथे जोड बाई बाबाच्या द्या. समजा सांग का चप्पल चप्पल चप्पल. मम्मी साहेब काय म्हणत होता? काही नाही, तू ड्युटीवर आलीस ना तेव्हा आता जाऊन आराम कर. काही काम आहे का? मला सांगा, मी करते. नाही 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 काय काम नाही ग. आधी खरंच आता थकली असतील ना, एवढं तुला ड्युटी करायची असते, पुन्हा सत्याला बी कामात मदत करायची असते. जा आराम कर. मी करते मम्मी साहेब. जा ग म्हणजे आराम कर. सबने ही ठेव तिथं ठेवते. हा तुम्ही बसा, तुमच्यासाठी मी छान पव करते आणि आला किसून चहा पण करते बर का. बसा. हा जा जा जमेल ना. कुठली जमतंय ना? म्हणजे अरे सांग काय, मी पहिल्यांदा कर लागले रे तेव्हा. हा नीट बी चालत ना पोहे, गिचका व्हायचं नाही तर सगळा नाकाचा शेंडा. हा बया कमी घाला जरा मिरच्या. व्हायचं बायकांना. तिकडे बघ काय करायचं काय नाही. साखर बी वेदना घाला.
घ्या पाणी घ्या. घ्या गरम गरम पोहा आणलेत. हाय का नाही हे मम्मी जातो घर म्हणजे घरातलं बी सांभाळतायत राजकारण बी बघतायत बघा. आता एवढा प्रचार करून दमून आल्या होत्या तरी बी तुमच्या सगळ्यांसाठी पोहे बनवले चहा बनवला आहे का नाही. होय पण मी काय म्हणते तुम्ही निवडणूक लढवणार म्हणल्यावर घरात एखादा कामाला नोकर ठेवला पाहिजे ना. नाही तर सगळंच काम तुम्ही करणार घरातलं तर मग आमची कामं कोण करणार तुम्ही निवडून आल्यावर. अगदी बरोबर बोलायस भाऊ. निवडणूक लढवायची म्हणजे तर 24 तास अवेलेबल असायला हवं. मी काय म्हणते मम्मी साहेब तुम्ही आता कामाला बाई ठेवा आणि राजकारणाकडे लक्ष द्या नाहीतर प्रचाराच्या दौऱ्याला गाडीत बसून भाज्या सोलत जाल. बरोबर आहे तुमचं. करा करा नाश्ता करा. हिनं कधी कुणाचं एक काम केलं उलट सगळ्यांकडनं हेच स्वतःच काम काढून घेते. अरे इथं या जंगलात मीच आहे केव्हापासूनचा वाघ आणि तू तर एक तान बाळ आहे रे. अरे तू लगेच रडू नये ना म्हणून तात्या साहेबांनी अपक्ष तिकिटाचं तुझ्या हातात गाजार दिलंय ते बस चोखीत. कसं जमत रे तुला मम्मी एवढं खोटं बोलायला. माझ्या तोंडावर म्हणलं होतंस ना का मम्मी तुला जिंकून द्यायला उभा राहिलोय म्हणून मी तुला सपोर्ट करायला पैसे देऊन ही पोरं कशाला बनवलीस तू. सत्या कुठं होतस तू. टेरेसवर सत्या आज मुकादमाच्या सभेला ड्युटी होती माझी. तो भाषणात काय बोलला ते ऐकलं ना तुम्ही. हा मग काय सडेतोड उत्तर दिले त्यानं. प्रचाराच्या पहिल्याच सभेत 6 मारलाय. मला तर वाटतं तू जिंकर. वाघमारे तुम्ही कौतुक करताय त्या मुकादमाचं. अहो तो मम्मी बद्दल माझ्याबद्दल आपल्या घरच्यांबद्दल काय बोलला ऐकलं ना तुम्ही आणि म्हणताय की त्यानं भारी भाषण केलं. आता मग काय करू मी. तो बरोबर त्याचा प्रचार करतोय तू नाही करत. सत्या तात्या साहेबांनी तुला मम्मी साहेब जिंकाव्यात म्हणून उभं केलं पण तू तुझा प्रचारच नाही करत. माझे बॅनर लावायचे नाहीत माझा प्रचार करायचा नाही मग बस जिंकू दे त्याला. सत्या जर तू तुझा प्रचारच नाही केलास तर कशी खेचणार तू मुकादमाची मतं. वाघमारे प्रचाराला ना पैसे लागतात. त्यात आपली सगळी पोरं अशी आहेत ना जी स्वतःच्या खिशातनं पैसे काढते. पैसे नसतील तर कसे बी उभी करते. ते नको आहे मला आणि त्यात माझ्याकडे पण एवढे पैसे नाहीत. कसं आहे ना सत्यजित सुर्वे प्रत्येक गोष्टीला पैसा नाही लागत आणि प्रचाराच्या बाबतीत बी असंच आहे. जर उमेदवार प्रामाणिक असेल तर नाही लागत पैसा. म्हणजे कळेल तुला. कळेल म्हणजे चल आता वेळ झालाय झोप. गुड मॉर्निंग प्रिया. गुड मॉर्निंग. आलीस. चला गरमागरम समोसे आणलेत पटापट खाऊन घेऊयात. समोसे हो भारती मावशी. हा मौर्य साहेबांनी बघितलं ना लई कावतील. त्यांना आवडत नाही असं बाहेरचं तेलकट खाल्लेलं. अगं मंजू तू काय मला खुळे समजतेस काय. मौर्य साहेबांनी जाधव साहेब नाहीये तिथे ते मोठ्या साहेबांकडे मीटिंगला गेले. अच्छा तरीच एवढी चंगळ झालोय. हे बघ मम्मी आपण तिथे सभा घेणार आहे ना पाण्याचा प्रश्न लय मोठा आहे. पाण्याच्या प्रश्नावर जास्त बोल. हा बलम्या तू टेन्शनच घेऊ नको. पाण्याच्या प्रश्नावर का नाही मी असं पाण्यासारखं बोलते का नाही बघतो. तिथं जमलेल्या माझ्या समध्या लाडक्या भावानो भगिनीनो माझ्या प्रिय सख्यानो तुम्हाला समजण्यात हवंच आहे का आपल्याला जगायला पाणी लागतं प्यायला पाणी लागतं अंगणात सकाळी उठून सगळं टाकायचं म्हणलं तर पाणी लागतं कुणी पाहून आलं तर त्यांना द्यायला पाणी लागतं. ते तर नाही म्हणायचं. नाही उड द्या धुणं राहिला म्हणलं मी. हा बरोबर दोन द्यायला लागतं पण. हा
तर इतकं आपल्याला पाणी महत्वाचं आहे तेव्हा समजानी लक्षात ठेवा. तुम्ही मला निवडून दिलं, तुम्ही चप्पलला मतदान केलं का तुमची ही मम्मी तुमच्यापर्यंत पाणी पोहोचवणार. निवडून आणायची तुमची मम्मी, मम्मी देणार पाण्याची हम्मी. निवडून द्यायची तुमची मम्मी, मम्मी देणार पाण्याची हम्मी. मम्मी साहेबांचा आईचे असं, मम्मी साहेबांचा आईचे असं, मम्मी साहेबांचा आईचे असं. मम्मी एक तर घोषणा दे, आम्ही जातो करायला. अगं आम्ही कसं नाही, तुझी घोषणा आम्ही देणार, तू नाही तुझी घोषणा द्यायची. बरं बरं बरं. मम्मी तू ना एकदम त्यांच्यातली वाटली पाहिजे असं बोल. मग आता मी गरीबासारखी अशी जुनी साडी आलो का आणि मी असं हे सोनं काढून ठेवते आणि मी असं गरीबासारखं बसून असं. सपना वहिनी, तुम्ही येता कशा काय? काही काम होतं? समोसा मागवलेत का? हवेत का तुम्हाला? नको नको बसा तू. काय काम होतं? महत्वाची कामं रोजच असतात तशी मला. आज मी तसंच महत्वाचं काम होतं म्हणून आले होते बघा. हे घ्या. ते कसं आहे, आमच्या भावी नगरसेविका मम्मी साहेब त्यांची सभा आहे बघा, त्याचा अर्ज होता. पटपट पटपट शिक्के मारा मोकळ करा बघा आम्हाला. कसला विचार करता एवढा? हो विचार करेपर्यंत निवडणूक होऊन बी जाईल. पटपट मोकळं करावं, शिक्के द्या बरं, आम्हाला परवानगी देऊन टाका बरं. सपना ते नाही देऊ शकत परमिशन. सॉरी. काय 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 असं कसं? अहो तुम्ही जी जागा निवडली आहे ना ती सायलेंट झोन मध्ये येते, तिथं नाही करू शकत सभा. नाही नाही, आम्ही आमचे स्पीकर लावले रे, मोठे होत बोलणार आम्ही. अहो म्हणजे तसं नाही, तिथं मोठा आवाज नाही चालत. म्हणजे आजूबाजूला शाळा आहेत, हॉस्पिटल आहे, रिटायर्ड लोक राहतात, म्हणून त्याला सायलेंट झोन म्हणतात. हो जाऊ बाई, हो आवाज कमी. मंजू मॅडम बोलायचं. कुठे आलात तुम्ही? घर आहे तुमचं? आणि तिने सांगितलं ना एकदा परमिशन नाही मिळणार म्हणजे नाही मिळणार. ठीक आहे ठीक आहे, पोलीस स्टेशन आहे म्हणून ऐकून घेते मी. घरी आलंच की कधीतरी, मी तेव्हा बघू कसं चालतोय तो. चला. मग आता मी साड्या जुनी घालू का आणि मी असं हे सोनं काढून ठेवते आणि मी असं गरीबासारखं बसून असं. कसं आहे सत्या, लोकांशी चांगला संपर्क असला, जिव्हाळा असला की असं त्यांच्यातलंच एक आहे असे दाखवायची गरज भासत नाही रे. म्हणजे खरा नेता तोच, ज्याला हे असं काही करायची गरज भासत नाही. बोलले चित्रकार बोलले, तरी म्हणलं अजून चित्रकाराला कसं काही झोंबलं नाही. ती ह्यांना चांगलं काही पाहतच नाही ना. मम्मी शांत हो. पप्पा तुम्ही उगाच डिमोटिवेट करू नका तिला. मम्मी तू कर कसा राव. पण डिमोटिव्ह म्हणजे मोटिव्ह. ओट डिमोट ओट तुला जास्त खरा असं म्हणणार. ओ मम्मी घात झाला. ए सपने मीठ करा असं सांग की तू परवानगी मागायला गेलतीस ना? कसली परवानगी कसलं काय? तुमची लाटकी सून होती तिकडं, असते कागद भिरकवली माझ्या अंगावरती आणि म्हणे देत नाही परवानगी, जा काय करायचं ते करू. हा मग मी म्हणलो पण का मम्मी चिडतील म्हणून, तर म्हणे कोण मम्मी सांग.